नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं घरच्या घरी साजूक तूप करणार आहे, म्हणजेच घरच्या घरी गावरान तूप करणार आहे। आता इथं मी लोणी दोन प्रकारे तयार केलेलं आहे। तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथं दुधावरची साय मी 15 दिवस गोळा केलेली आहे। आता त्यामध्ये 2 चमचे दही टाकायचं आहे। जसं आपण दुधाला विरजण लावतो आणि दही तयार करतो ना, तसंच आपल्याला सायला सुद्धा विरजण लावायचं आणि सायला सुद्धा आपल्याला एक प्रकारे दही तयार करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। आता झाकण ठेवल्यावरती आपल्याला हे 5 ते 6 तास असंच ठेवायचं आहे किंवा तुम्ही रात्रभरही ठेवलं तरी सुद्धा चालेल। आता इथं 5 ते 6 तासानंतर बघा छान आपलं दही म्हणजेच सायचं दही व्यवस्थित तयार झालेलं आहे। आता इथं मी अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि लगेचच इथं मी लोणी तयार करणार आहे। तर पहिली स्टेप मी मिक्सरच्या भांड्यामध्येच लोणी तयार करणार आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये विरजण लावलेलं म्हणजे दही टाकलेलं साय टाकायची, त्यामध्ये थंड पाणी टाकायचं आणि 1 मिनिटभरासाठी आपल्याला मिक्सर फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता बघा छान असं लोणी तयार झालेलं आहे। आता इथं लोणी करताना आपल्याला एक महत्त्वाचं नेहमी लक्षात असू द्या की थंड पाण्याचाच वापर करायचा आहे। आता इथं लोणी तयार झालेलं आहे। आता दुसऱ्यांदा सुद्धा मी मिक्सरलाच फिरवणार आहे। साय टाकायची आणि थंड पाणी टाकायचं, 1 मिनिटभरासाठी फिरवून घ्यायचं आणि अगदी पटकन मिनिटामध्येच आपल्याला लोणी तयार करून मिळेल। बघा छान असं लोणी घट्टसर लोणी तयार झालेलं आहे। आता इथं मी अर्ध मिक्सरला फिरवलेलं आहे आणि अर्ध मी त्याच भांड्यामध्ये राहू दिलेलं आहे। आता त्याच भांड्यामध्ये म्हणजे सायमध्ये आपल्याला बर्फ टाकायचा आहे आणि त्यामध्ये थंड पाणी टाकायचं आहे। जेवढं थंड पाणी घ्याल तेवढं लोणी छान जमेल। आता इथं रवीने बघा छान मी व्यवस्थित लोणी तयार करून घेणार आहे। तर इथं 5 ते 6 मिनिटांमध्येच लोणी छान तयार होत आलेलं आहे। आता यामध्ये अजून थोडं थंड पाणी टाकायचं। जेवढं थंड पाणी तुम्ही टाकाल तेवढं लोणी पटकन तयार होईल आणि छान असा लोणीचा गोळा तयार झालेला आहे। आता रवीने लोणी तयार करायला 9 ते 10 मिनिटं लागलेली आहे। खूप छान असा घट्टसर गोळा तयार झालेला आहे आणि पटकन तयार झालेला आहे। अगदी साध्या पद्धतीने मी हे तूप केलेलं आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। छान असा घट्टसर लोणीचा गोळा तयार झालेला आहे। आता मिक्सरला तयार केलेलं लोणी आणि रईने तयार केलेलं लोणी आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे, म्हणजे जेवढं लोणीचा आंबट पाणी निघेल तेवढं आपलं तूप छान तयार होईल आणि तुपाचा जो आंबट वास येतो किंवा तूप तयार करताना जो वास येतो तो वास अजिबात येणार नाही। त्यासाठी आपल्याला लोणी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी जोपर्यंत नितळ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पाणी बदलवून घ्यायचं आहे। म्हणजेच या लोणीमधून आपल्याला पूर्णपणे ताक काढायचं आहे, म्हणजे आपलं लोणी व्यवस्थित तयार होईल। आता लोणी 2 ते 3 पाण्याने धुवून झालेलं आहे। आता लगेचच कढई गॅसवर ठेवायची आहे। आता मोठ्या आचेवरती आपल्याला लोणी वितळून घ्यायचं आहे आणि खळखळून उकळी आली की लगेचच गॅस कमी करायचा आहे आणि मंद आचेवरती आपल्याला छान असं नितळ तूप होईपर्यंत मंद आचेवरच होऊ द्यायचं आहे। आता रवाळ तूप होण्यासाठी आपल्याला सतत चमच्याने मिक्स करायचं नाही, नाहीतर रवाळ तूप अजिबात होत नाही। हा माझा अनुभव आहे, मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तुम्ही जर सतत मिक्स केलं ना तर रवाळ तूप अजिबात होत नाही। आता बघा मंद आचेवरच तूप किंवा बेरी अजिबात जळालेली नाही। आता नितळ झालेलं आहे। लगेच यामध्ये नागेलचं पान टाकायचं आहे किंवा तुम्हाला टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल। आता तूप परफेक्ट तयार झालेलं आहे। हे कसं ओळखायचं तर बघा असं चमच्याने पाणी टाकायचं आणि पाण्याचा अगदी असं बुडबुड्यासारखा आवाज आला म्हणजे आपलं तूप व्यवस्थित तयार झालेलं आहे, म्हणजे परफेक्ट तयार झालेलं आहे। आता इथं 5 मिनटं होऊ द्यायचं, लगेचच गॅस बंद करायचा आणि तूप 10 मिनटं थंड होऊ द्यायचं आहे आणि कोमट असतानाच आपल्याला तूप हे गाळून घ्यायचं आहे। आता तूप गाळून झालेलं आहे आणि बेरी पण बघा किती कमी प्रमाणात पडलेली आहे आणि तूप 1 किलोच्या आसपास हे तूप तयार झालेलं आहे। आता तुम्ही बघू शकता घरच्या घरी साजूक तूप म्हणजेच गावरान तूप तयार झालेलं आहे। विशेष म्हणजे मी लोणी 2 प्रकारे तयार केलेलं आहे। तुम्हाला जी पद्धत योग्य वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात। अनेक काही खास टिप्स। पहिली टिप्स म्हणजे जेव्हा आपल्याला तूप तयार करायचं असते त्यावेळेस सायवरती आपल्याला 2 चमचे दही टाकायचं
म्हणजे विडजण लावायचं आणि नंतर लोणी तयार करायचं आहे। दुसरी टिप्स लोणीसाठी। आता लोणी तयार करताना आपल्याला थंड पाण्याचाच वापर करायचा आहे। आणि तिसरी टिप्स म्हणजे रवाळ तूपसाठी आहे। तर तूप तयार करताना आपल्याला मंद आचेवरच तूप होऊ द्यायचं आहे, सतत मिक्स करायचं नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।